सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा एक माझ्यासारख्या पामरापर्यंत आत्मीय जीवात अधिकार नसताना सर्वांनी सप्ताह कमिटी, गावकरी मंडळ, सावता महाराज भजनी मंडळ, वाल्मिकेश्वर भजनी मंडळ सर्वांच्या वतीनं माझ्यासारखे कामाराकडे ही सेवा स्फूर्त केलेली आहे. त्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये काही बंधन आहे, काही नियम आहे, काही परंपरा आहे. भागवत धर्माची पहिल्या सत्रामध्ये नामपर अभंग घेतला जातो, रूपपर अभंग घेतल्या जातं, तेव्हा देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. आलं लक्षात? आरम्य आधारी आवडे तेरे सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळ. कार्याच्या प्रारंभामध्ये, कार्याच्या सुरुवातीला भगवंताच्या नामचिंतनानं, भगवंताच्या नामानं कार्याची सिद्धी पार पडत असते. पण पहिल्या सत्रामध्ये नामपर अभंगाचा जोड निवडलेला आहे, सर्वांच्या पटंतरामधला आहे, ओळखीचा आहे. अभंग कसा मोठा आहे, 5 चरणाचा, बरं का ना? अभंग 5 चरणाचा अभंग मोठा आहे, पण कीर्तनकार मात्र छोटा. पुढे मी जाणार नाही. शांतीराम एकनाथ महाराज या अभंगामध्ये नामपर अभंग आपल्यासमोर ठेवलेला आहे. द्वितीय सत्रामध्ये ज्ञानपर, भक्तीपर, संतपर, उपदेशपर अशी वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे. आणि शेवटच्या दिवशी देवाला काय मागावं, संतांना काय मागावं, काय मागण्यामध्ये जीवाचं हित आहे, काय मागण्यामध्ये जीवाचं कल्याण आहे. लक्षात? परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, साधना करत असताना आपल्या जीवनामध्ये काय मागितल्यानंतर आपलं जीवन कृतार्थ होईल हा दंडक आहे. म्हणून शेवटच्या मागणी अभंगामध्ये संतांना मागावं, देवाला मागावं, काय मागावं, काही मी उद्धार पावे, काही कृपा करीन नारायण, ऐसे सांगा तुम्ही करा समाधान चित्त माझे. आणि यांची कृपा झाल्यानंतर कार्याच्या प्रसंगामध्ये काला या प्रकरणामध्ये जीव आणि ब्रह्म ऐक्य होणं हा काला आहे. आणि एकदा का जीवनामध्ये तो काला प्राप्त झालाही झाला की जीवनातला भेद संपला. लक्षात? म्हणून कार्याच्या प्रसंगामध्ये गौरवणे अभंग घेतला जातो. हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मला ज्यांनी निमंत्रित केलं, माझे ज्येष्ठ असे गुरुबंधू, हरिभक्तीपरायण, भजन सम्राट, संगीत विशारद, आपल्या गावचं भूषण, उपमदेवाचे औदुंबरजी महाराज काटे, त्यांनी मला फोन केला. आणि माझे परम मित्र निमेशनजी महाराज पवार, त्यांच्याकडून त्यांनी नतमस्तक होऊन मी आपल्या गावचं वैभव, आलं लक्षात, जुनं मळे, जुनं ते सोनं, तुमच्या नाना विनेकरी डोंगरप्पा बिनदस्ता वाजवायचं. महाराजांचं काय काळजी करायची नाही. आलं लक्षात? एक गोष्ट मी सांगून जातो तुम्हाला, आलं लक्षात? कीर्तनकार स्वरावर जर नसल, कीर्तनकाराला जर ताल नसल तर टाळकरी येडवणी करते. आणि कीर्तनकार जर पक्का असेल, आलं लक्षात, किंवा टाळकरी जर कच्चे असतील तर कीर्तनकार येडवणी करतो. घरात पाहुणे आले की घरातली बायको येडवणी करते. महाराज तर चहा प्यायला नेलं आपल्या घरी तर बायको येडवणी करते, पाहुणे आले तर लेकरं येडवणी करतात. हा नियम आहे. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि शेवट आमचे असणारे आपल्या गावचं भूषण, आमचे राजूभाऊ महाराज, सुभाष महाराज, हे जुनी माणसं आलं लक्षात. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन पायाला स्पर्श करून मी माझी शिवेकडे या अभंगामध्ये
अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज नामाचं महत्व सांगतात, नामाची ताकद सांगतात, नामाचं सामर्थ्य. नामामध्ये किती ताकद आहे, नामामध्ये सामर्थ्य काय का हो? कोण एकनाथ महाराज, कोण ज्ञानोबा आहे, कोण नामदेव महाराज, कोण जगद्गुरु तुकोबा आहे? मला का संतांचं वर्णन का करावा, संतांची पुण्यतिथी का करावी असं शास्त्र आहे. संतांचं वर्णन केल्यानंतर, संतांची पुण्यतिथी केल्यानंतर, संतांचं स्मरण केल्यानंतर जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. महाराज काय प्राप्त होतं? पुण्य प्राप्त होतं. जीवनामध्ये फळ प्राप्त होतं. पुण्य महापुरुषाचं वर्णन केल्यानंतर जीवनामध्ये प्राप्त होतो. संतांची संगती केल्यानंतर आपलं जीवन बदलतं. महाराज आपली वासना बदलते, आपले विचार बदलतात. संत चरणारज लागतास वासनेचे भीत नवे नवे. तुमचं आमचं पामर लोकांचं सोडा आदल्याने जीवन. जगाचा मालक, विश्वाचा मालक, जगाचा परमात्मा सुद्धा संतांच्या भेटीची अपेक्षा करतो. हे साधूच्या जीवनातल्या टोकाचं सांगतो. धावत चालती मागे मागे, परमात्मा सुद्धा संतांच्या भेटीची अपेक्षा करतो, संतांच्या पायाच्या दर्शनाची अपेक्षा करतो. ही साधूच्या पुण्यतिथीची ताकद आहे. म्हणून साधूचं स्मरण करावं, साधूचं चिंतन करावं. नव्हे नव्हे आलिंगन संताची दिव्य झाली माझी काय. ही साधूच्या भेटीची ताकद आहे. म्हणून त्यांचं स्मरण करावं. या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला नामाचं महत्व सांगतात. नाम या अभंगामध्ये असं काही या अभंगाचं चिंतन मांडत असताना आपल्याला फक्त 3 अर्थाचा विचार करायचा. एक नाम आणि भाव आणि श्रद्धा. आवड हा शब्द याच्यामध्ये आलेला आहे. आवडीने परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर तो परमात्मा आपली चिंता बघतो. आपल्याला थोडं अभंगाचं चिंतन मांडत असताना
विसरून करायला आपल्याला वेळ नाही. आणि आपली का तरी एकदा चिंता वाहिली की जीवनामधले दुःख संपत म्हणायचं. आवड नाम आणि भाव कोण तुकोबराय कोण ज्ञानोबराय. ज्ञानोबरांचं काय मत आहे, तुकोबरांचं काय मत आहे, नाथ महाराजांचं काय मत आहे. एकनाथ महाराज म्हणतात देवाचं अवलंबित चिंतन केल्यानंतर तो परमात्मा तुमची चिंता वाहतो, पण त्याच्यामध्ये भाव पाहिजे. त्याच्याबद्दल ज्ञानोबरांचं काय मत आहे. अरे ज्ञानोबराय कोण ज्ञानोबराय. ज्ञानोबराय ते हो महिषी पुत्र अनुकी वेद बोलतो हे ज्ञानोबराय. अरे कोण तुकोबराय. 13 दिवस इंद्रणीच्या गव्हामध्ये दगड बांधून टाकलेल्या वह्या 13 दिवशी कोरड्या निघतात ते तुकोबराय. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जरी दगडा सहित वया देशधारी. अरे कोण नामदेव महाराज. नामदेव महाराज कोण. ऐका ऐका जगाचा महिमा पाषाणाच्या मूर्तीतून प्रगट होतं आणि नामदेव महाराजाच्या हातातला नैवेद्य होतो ते नामदेव महाराज. नामदेवा हाती दूध प्या ते नामदेव. अरे कोण स्वतः महाराज. ऐका देवाला सुद्धा वाटलं इतर राहण्यापेक्षा एक साधूच्या घरी जावं, एक संतांच्या घरी जावं. संतांचा भक्तीचा अधिकार, संतांच्या परमार्थाचा अधिकार आणि संतांच्या भेटीचं महत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. जगाच्या मालकाला यावं वाटलं हे सावतो
घेता साठविला जाता. हे सावतोबा तुमच्या संगतीमध्ये मला राहायचं. जरी मला कोणी नाही बघायला आला तरी माझं नाम आल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात घ्या. एवढी नामदेव महाराजांची भक्ती माझ्याशिवाय तो राहू शकत नाही आणि मी नामदेव महाराजांशिवाय राहू शकत नाही. अशी मला जागा दे हे सावतोबा की मी कोणाला सापडू नये. काही काळ काही दिवस मला तुमच्या भक्तीचा आनंद घ्यायचा, तुमच्या भेटीचा मला आनंद घ्यायचा. सावतो महाराजांनी बिळा घेतला, आपलं हृदय फाडला आणि देवाला सांगितलं एवढी जागा आहे तुला ठेवण्यासाठी. हे सावतो महाराज, हे सावतो महाराज. ऐका, नामाचं महत्व सांगत असताना एकनाथ महाराज हो नाम, आवड आणि भाव. ज्ञानोबा ते सांगतात, हो सावतो महाराज ते सांगतात, एकनाथ महाराज ते सांगतात, देवाकडे जाण्यासाठी, देव प्राप्त करण्यासाठी आवडीने चिंतन केलं पाहिजे, आवडीने भक्ती केली पाहिजे, निष्ठेने परमार्थ केला पाहिजे. देवाकडे जाण्यासाठी अनेक साधने आहेत. मला फक्त एक तासाची वेळ आहे. देवाकडे जाण्यासाठी वेदमुनींना, शास्त्रांना, वेदांना, ऋषीमुनीने अनेक साधने सांगितली देवाच्या प्राप्तीची. देव प्राप्त होईपर्यंत किंवा देवाची भेट होईपर्यंत आपली चिंता कोणी वाढणार नाही. हो, जो काही भयातुनी तुझा नाही त्रिभुवन. चला मुद्द्यावर या. मग देवाकडे जाण्यासाठी अनेक साधने, जपाचं साधने, तपाचं साधने, कर्माचं साधने, योगाचं साधने, अनेक साधने देवाकडे जाण्यासाठी. तो भक्तीची अनेक साधने, अनेक साधनाच्या द्वारे आपल्याला देवाला आपलंसं करून घेता येतं. हो, मग का हो एकनाथ महाराज एवढी साधनं असताना तुम्ही याच्यामध्ये नामाचं साधन का सांगितलं? थोडं भजन करा, नंतर आपण चिंतन म्हणू. एकनाथ महाराजांनी सांगितलं अनेक साधनं आहेत देवाकडे जाण्यासाठी, देवप्राप्तीची. पण सर्व साधना करणं सर्व माणसाला शक्य नाही महाराज. हरिप्राप्तीचे अनेक साधनं देवाकडे जाण्यासाठी, योगाचं साधन आहे देवाच्या प्राप्तीसाठी. पण माझ्या ज्ञानावर आहे म्हणतात योगाने तुम्हाला देवाची प्राप्ती होईल, पण योग करणं सोपी गोष्ट नाही. त्याला अंडरलाईन करा. दुसरं जपाचं साधन आहे. आपण जपही करू शकणार नाही, आपण तपही करू शकणार नाही, आपण यज्ञही करू शकणार नाही महाराज. ही मोठी साधन आहे. का हो? पण एकनाथ महाराज एवढी साधनं असताना तुम्ही नामाचं साधन का सांगितलं? तसं एकमेव कारण, आंधळा माणूस ज्ञानेश्वरी वाचणार नाही, पांगळा माणूस तीर्थयात्रा करू शकणार नाही, मुका माणूस ज्ञानेश्वरी वाचू शकणार नाही, ज्याला हात नाही तो टाळी वाजणार नाही, ज्याला पाय नाही तो तीर्थयात्रा करू शकणार नाही. हे साधन आहे देवाकडे जाण्यासाठी. पांगळा माणूस तीर्थयात्रा करू शकणार. मग वारकरी संप्रदायाने हो परमार्थामध्ये, भक्ती साधनेमध्ये देवाकडे जाण्यासाठी सर्वांना अधिकार सारखा दिला कसा? सर्व साधनं आपण करू शकत नाहीत म्हणून. आपण यज्ञ करू शकत नाही, आपण तप करू शकत नाही. देवाची जरी ओवाक्षणावर केली मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बायकोला म्हणतो झाले का कॉपी दोन नंतर कवशी घेऊन बोलू. आलं ही साधनं आपण करू शकणार नाही. मग वारकरी संप्रदायाने देवाच्या प्राप्तीसाठी हो अधिकार सर्वांना दिला कसा? सारखा अधिकार दिला कसा? त्याला प्रमाणे सकळाची येथे आहे आदी.
ज्ञानोबरायांचा प्रवाह आहे. ज्ञानोबराय म्हणतात योग मार्गाने आपण देवाकडे गेलो तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार. बघा ज्ञानेश्वरीमध्ये या ज्ञानोबराने सुंदर होणार योग्याच्या वाटा जो निघाला कया दुःखाची वाटा मौली ज्ञानोबराय स्वतःला योगी आणि योग्याने म्हणावं तुम्ही योग करू नका तुम्ही देवापर्यंत पोहोचणार नाही. योगीने म्हणावं ज्ञानोबरायला माहिती होतं. मग ज्ञानोबरायने काय सांगितलं? योग करू नका म्हणतात. हरिपाठामध्ये ते सांगतात. ज्ञानोबराय सांगतात नाही योग देवाची प्राप्ती आहे. पण तुम्ही योग अनेक जन्मातला दोष घेऊन आलेला माणूस योग करणार नाही, जप करणार नाही आणि तपही करणार नाही. मग ज्ञानोबरायांनी हरिमुखे म्हणा या शब्दाचं चिंतन मानत असताना ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये नामाचं महत्व काय ज्ञानोबराला प्राचित्य आहे. अनुभव आले अंगा ते या जगात ज्ञानोबरा म्हणतात अरे योगामध्ये नाम नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. काय ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये प्राचित्य आहे 2 मिनिटांमध्ये सांगून मी पुढे जातो. काही काळ हो ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अनेक लोकांना ज्ञान आणखीन देण्यासाठी पायी तीर्थयात्रा करत राहिले. पहिली तर तीर्थयात्रा कोणी केली असेल तर माझ्या ज्ञानोबराय. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा पांडुरंगी ज्ञानोबरायांनी पहिली तीर्थयात्रा केली. त्याचं कारण आहे जे ज्ञान होतं ते लोकलेलं होतं. मला माझ्यासमोर सर्व सुज्ञ माणसं ज्ञानोबरायांची परंपरा बघा तुम्ही. आदिनाथ गुरु सकाळ सुद्धांचा मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राणी बोध गोरक्षशी केला. गोरक्षराला गहिणी प्रते गहिणी प्रसादे निवृत्ती जातात आणि ज्ञानदेव सारे एका गुरुने एका शिष्याला बोध करायचा. पण ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं या सृष्टीमध्ये जर या जीवाला तेव्हा लोकांना देव नाही कळाला, धर्म नाही कळाला, नीती नाही कळाला, पुराण नाही कळाला, शास्त्र नाही कळाला तर परिणाम काय होईल? अनेक जन्मदुःख भोगावं लागेल. हो नामदेव महाराजांना बरोबर घेतला आणि काही काळ तीर्थयात्रा करत असताना हो उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता आणि नामदेव महाराज ज्ञानोबरायाला बोलू लागले माऊली लक्ष ठेवा पाण्याची व्यवस्था करा. ज्ञानोबरायाने सांगितलं आपण आता वनवासामध्ये आता कुठं पाणी ताण लागली तर वारा प्यायचा आणि भूक लागली तर लिंबाचा पाला खायचा. नामदेव महाराज तरफडू लागले का हो तुम्ही जर देवाची परवानगी मागत असताना माझ्या पांडुरंगाला सांगितलं जसं तुम्ही नामदेव महाराजाला सांभाळा तसं मी सांभाळून आणि हे तुमच्याकडे परत आणून देईन. असं का बरं माझ्या पाण्याची व्यवस्था करा. 10 वर्ष विहीर होती. ज्ञानोबराय गेले मुंगीचं रूप धारण केलं आणि काय का आणि ज्ञानोबराय योगी होते. योग्याला काही होतं येतं महाराज. मुंगीचं रूप धारण केलं ज्ञानोबरायाने विहिरीमध्ये उतरले, पाणी पिले आणि पुन्हा योगी झाले. नामदेव महाराज तरफडू लागले. पाणी पाणी करून व्याकुळ झाले. आता माझा प्राण जाणार आहे, मी काय करू? हे भगवान केलेला परमार्थ केलेली साधना केलेली भक्ती आतापर्यंत तुझ्यासाठी आलं तर तू माझ्या पाण्याची व्यवस्था कर. कोणाला हाक मारले? नामदेव महाराजांना देवाला हाक मारले. नामदेव महाराज तरफडू लागले. ये पांडुरंगे कृष्णाई कानाई विटाई ये पांडुरंगे
हाक मारायला सुरुवात केली. बघता काय, सर्व असे विहीर वाहायला लागले, उचलून आले. नामदेव महाराज पाणी पिले, आंघोळ केली, कपडे धुतले. ऐका, अवधूत महाराज ज्ञानोबराने असे खाली मान घातले होते. का बरं? का घातले खाली मान? योग्याला पाण्याकडे स्वतःहून जावं लागलं आणि नामधारकाकडे पाणी स्वतःहून. योग्याला देवाकडे जावं लागतं आणि नामधारकाकडे देव स्वतःहून येतो. हे नामातलं आणि म्हणून माझे ज्ञानोबराय म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय काय योगापेक्षा नामाची. तर माझे जगद्गुरु तुकोबरायांनी शपथ पाहिली आणि पामर लोकांना, अज्ञानी लोकांना सांगितलं, ऐका दादा, समाजाचा विश्वास बसणार, समाजाला पटणार. तर तुकोबरायाने हो भक्ती साधना करत नाना साधनाच्या अनेक साधना सांगितली, पण त्याला अंडरलाईन केली माझे जगद्गुरु तुकोबरायाने आणि समाजाला सांगितलं, इतर साधनाच्या भानगडीत तुम्ही पडू नका. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, सर्वात जर साधन काय असेल तर ते नामाचं असेल. काही न लगे पाप पुण्य घेऊन आलेला माणूस ही साधना करू शकणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी शपथ वाहिली, काहीच करून वाहत दशा नरगती सायस जावे म्हणून सुखे तो घरा नारायण तो रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी नास्ता आणि पै साधना वाहत दशे आनंद विठ्ठलाचे. हो, जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा नामाचं महत्व सांगितलं. कारण का या जगामध्ये कोटी कोटी यज्ञ करणारी माणसं मला. अरे नाम सप्ताहामध्ये यज्ञच आहे. नाम सप्ताह करणं 7 दिवसाचा असो 11 दिवसाचा असो हा यज्ञ मोठा. मग यज्ञ करणं सोपी गोष्ट नाही महाराज. यज्ञ आपण करू शकणार नाही. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, राजा बळीने यज्ञ केला. मला विस्तृत भाग आपल्या समोर ठेवा. राजा बळीचा यज्ञ पूर्ण गेला नाही. आणि लक्षात, तुकारामाने बळी आणि जीव दिला. तुम्हाला कथाभाग माहिती आहे. आपण यज्ञ करणार नाही. पण माझे एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, अरे कोटी कोटी यज्ञ करणारी माणसं त्या यज्ञाचं फळ एक तुम्हाला नामचिंतनाने प्राप्त. एवढी नामात ताकद आहे. त्याला पुरावा काय? एकनाथ मला सांगतात, काय बोललो मी? हो, कोटी कोटी यज्ञ करणारी माणसं तेवढं फळ तुम्हाला प्राप्त होईल एक वेळेस माझ्या प्रभूचं चिंतन केलं. काय पुरावा? एकनाथ मला पुरावा सांगतात. हो, कोटी कोटी
एकनाथ महाराज सांगतात, अरे कोटी यज्ञाचं फळ तुमच्या जीवनामध्ये एक वेळेस त्या प्रभूचं चिंतन केलं तेवढं फळ तुम्हाला प्राप्त होतं. माझ्या ज्ञानोबराय सांगतात, रोज जाये दूध साखरे तरी कडुलिंब का प्यावा. ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये 1701 क्रमांकाची ओळी. अरे लिंबाने गुळाने जर रोज जात असेल तर कडुलिंब प्यायची काय गरज आहे. नामाने जर देवाची प्राप्ती होत असेल तर यज्ञ करायची काय गरज आहे. हे नामाचं महत्व आहे. नामाची सांगड सांगत असताना माझे एकनाथ महाराज सांगतात, ऐकत आलो ना मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, हो चिंतन करण्याचा विषय, परमार्थ करण्याचा विषय हा इंद्रियाचा नाही. तुम्ही शून्य माणसं लक्षपूर्वक ऐका. परमार्थ करण्याचा विषय हा इंद्रियाचा नाही. हो महाराज तुमच्या गोळ्या संपल्या. भक्ती करण्याचा विषय, चिंतन करण्याचा विषय हाताचा नाही, डोळ्याचा नाही, मुखाचा नाही. लक्षात, पाय नसले तरी चालतील, डोळे नसले तरी चालतील, हात नसले तरी चालतील, तोंड नसले तरी चालतात, आंधळा असला तरी चालत, तरी सुद्धा मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो. काय करावं याला माझ्या ज्ञानावर आहे सांगतात. मुख करो की वाचाल पंगु लंगे तेरी कृपातम वंदे ज्ञान होय मला अति मूर्ख त्या. पण कधी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वर. मुका असला तरी चालल, तो सुद्धा अधिकारी होऊ शकतो. ज्ञानोबराय पुरावा सांगतात, ज्ञानदेव मौन जपमाला अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. परमार्थ करण्याचा विषय, अंत करण्याचा हा इंद्रियाचा विषय. अंत करण्याचा विषय सर्व जरी इंद्रिय नसली, मुखी नाम हाती मोक्षे ऐशी साक्षात भूतांची. हो ज्ञानोबरायाने पुरावा सांगितला. मग नामचिंतन करत असताना हो प्रेमयुक्त अंतःकरणाने याच्यामध्ये भाव महत्वाचा. काय महत्वाचं आहे? आवडीने भावे. आवड आणि भाव महत्वाचा आहे. हो म्हणजे नाथ महाराज तेच सांगतात, आवड जीवनामध्ये, निष्ठा जीवनामध्ये, प्रेम जीवनामध्ये, श्रद्धा जीवनामध्ये आणि भक्ती जीवनामध्ये हे सांगत असल्यानंतर हो सुखी तो घरात नारायण किंवा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. हो कितीतरी शेकडो प्रमाणात तुम्हाला मला सांगता येतील. हो माझे एकनाथ महाराज ते सांगतात की देवाकडे जाण्यासाठी, आपली चिंता दूर होण्यासाठी आणि देव प्राप्त करण्यासाठी सर्वात जर जीवनामध्ये काय असावं तर भाव असावा. एकनाथ महाराज भावे गावे गीता विचार नाही, परंपरेचा विचार नाही, संप्रदायाचा विचार नाही, कोण गुरु याचा विचार नाही, उच्च नीच काही आपण सर्व शोधून बघत काकड्यातला
आमच्या ज्ञानाला विचारा. जगाच्या मालकाना, विश्वाच्या मालकाना अनेक भक्ताची कामं केली मला. तो आगमता पसंत करतो. काय बघितलं की नाही? अंतकरणातलं काय आलं लक्षात. नुसते भाव भक्ती चर्म रंगू लागे रोहिदास कबीराच्या मागे सावता महाराज आलं लक्षात. काय बघितलं? अंतकरणातलं प्रेम बघितलं मला. देव काय बघतो? कोणाचा विचार नाही, धर्माचा विचार नाही, परंपरेचा विचार नाही. अरे कीर्तन करणं एक कला आहे, प्रवचन करणं एक कला आहे, भजन गाणं एक कला आहे, मृदंग वाजवणं एक कला आहे. भक्ती नाही ना, भक्ती वेगळी, भक्ती वेगळी, हे कला आहे. वारकरी कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, हो, आणि महाराज कुणाला म्हणावं, यात फरक आहे. जगाचं दुःख बघितल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं, टाहो फोडतो, त्याला साधू म्हणावं. आणि जगाचं दुःख बघितल्यानंतर ज्यांच्या जीवनामध्ये हसू प्राप्तही होतं, त्याला महाराज म्हणावं. हे तफावत आहे. आलं लक्षात. जे का रंगले गांगले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. जे का रंगले गांगले त्याशी अपंडिता नाही, त्याची धरी हृदयी. रुंजले गांगले त्याशी तोची साधू ज्यांचा हे विठ्ठल. जगाचा महिमा काय बघतो? ज्ञानेश्वरी किती वाचली, भागवत किती वाचलं, हरी पाठ किती केला, गुण गायले तरी गुणवंत होशी, परी वैष्णव होशी. अरे जना सर्व आपण तपासून बघा. नामामुळे नाम केशवाचे घ्यायची तरीच वैष्णव होशी. अरे जना ठर. कीर्तनकार होणे असं माझं मत नाही, गायक होणे असं माझं मत नाही, पंडित होणे असं माझं मत नाही. पण माझ्या तुकोबरायांचा पुरावा आहे ना. तुम्ही सर्व सुज्ञ माणसं. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? अरे ज्यांचा विषय देव नसल, ज्यांचा विषय भक्ती नसल, ज्यांचा विषय साधू नसल, परमार्थाचा मी त्याचा विचार केलेला नाही. माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. पंडित असल, विद्वान असल, महंत असल, पुरुष शास्त्रीय असल, पण माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हो का पंडित जाणे भक्तीचा हो, तोच देवाचा पुतळा. अनेक हे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. मग देव काय बघतो? तर देव अंतकरणाचं प्रेम बघतो मला. हो, आणखी अंतरीची घेतो हो.
नसेल ना 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 एवढं सरसरी जगाचा मालक साधकाच्या अंतकरणात प्रेम जपतो महाराज. प्रेम कावळ एकनाथ महाराज कुठवर प्रेम 10:30 वाजता कुठवर प्रेम याला काय पुरावा का? आपली चिंता परमात्मा वाहतो. आपला जर विषय देव असेल न सांगता तरी ही नामाची ताकद आहे, ही भक्तीची ताकद आहे. नव्हे नव्हे एक नाही 3 दगड टाकले आणि प्रभू रामचंद्राने पाठीमागे वळून बघितलं. पहिला दगड बोलला, दुसरा दगड बोलला, तिसरा बोलला. अरे 3ही दगड माझ्या हातून बोलली. दगड बोलली याचं दुःख नाही. हो प्रभू रामचंद्राला मी टाकलेली दगड आणि जी बुडाली दगड हे कोणी पाहिलं तर नाही ना, याचं दुःख आहे. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्राने पाठीमागं बोलून बघितलं तर हनुमंतराय पाठीमागे आणि प्रभू रामचंद्रजी विचारतात, हनुमंतराय कधी आला तुम्ही? तो म्हणजे प्रभूजी मी पहिल्या दगडालाच आलं. लक्षात नाम लिहिल्यानंतर जी दगड टाकली ती दगड पडली. तर तो राम हे अक्षर होता. प्रभू रामचंद्राने राम लिहिलं नाही, दगड उचलला तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं ना कळे प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे ना वेगळ प्रमाणाने बोलू नये. कीर्तन करणं एखादी ववी द्यावी, गीतेतला श्लोक द्यावा, अभंगातलं प्रमाण द्यावा आणि काहीतरी पुरावा द्यावा त्या बोलण्याला, त्या विषयाला, चिंतनाला. ज्या कीर्तनकाराला पुरावा देता येत नाही, प्रमाण देता येत नाही, त्या कीर्तनकाराला का नैवेद्य होऊन पुरावा हो ऐका ऐका. म्हणून एकनाथ परमात्मा ही नामाची ताकद लक्षात. याला काय पुरावा, काय पुरावा? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, हो कृपाचार्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कौरवाला. अरे ऐका, सख्खे भाऊ तुमचे युद्ध करू नका, निपात होईल. तुम्हाला जरी नाही हस्तिनापुराचा राज्य देता आला तर कमीत कमी माझ्या पांडवाला हो 5 गावात तरी जागिरी द्या. येण्याचा प्रयत्न केला महाराज. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य ऐकले नाही. हो वाईट लोकांची बुद्धी वाईटच असते महाराज. हो दुर्योधन, दुःशासन त्यांची नावं सुद्धा वाईटच आहेत महाराज. ऐकलं नाही. सुईच्या टोका एवढी बसून एवढी आम्ही माती देणार नाही. आणि दूत खेळत असताना सर्व राज्य आणखी कौरवाने जिंकलं. 5 पांडवाला ताब्यात घेतलं. अवधू महाराज, लक्ष्मण, भीम, अर्जुन, सहदेव सर्वांना ताब्यात घेतलं. कौरवाचा विजय झाला. आणि त्यावेळेस दुर्योधन म्हणतो दुःशासनाला, अरे दुःशासना काय म्हणतो? 5 पांडव आज आपल्या ताब्यामध्ये, आपण जिंकलाय, वेळ कशाला करतो? आलं लक्षात. आणि त्यावेळेस धर्माने सांगितलं आणखी माझ्याकडे शिल्लक आहे द्रौपदी. त्यावेळेस धर्मराजाने द्रौपदीला पाण्याला लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस द्रौपदीने आपल्या भीष्माचार्याकडे बघितलं, द्रोणाचार्याकडे बघितलं, सर्वांकडे बघितलं आणि द्रौपदी प्रश्न विचारला, गुरुदेव माझे 5ही पती कौरवाच्या ताब्यात गेले, त्यांना पणाला लावण्याचा अधिकार त्याला उरतो का? सर्वांनी मना खाली घेतला आणि द्रोणाचार्याने उत्तर दिलं, भीष्माचार्याने उत्तर दिलं, कोणी तुझं खरं असलं तरी आम्ही तुझं अन्न खाल्लं नाही. अन्याय झाला, अन्याय झाला. शेवटी द्रौपदीने विचार केला, अरे जो माझं कोणी नाही, माझं सखा माझं कोण आहे आलं लक्षात. आणि धर द्रौपदीला हात घातला साडीला. एक साडी फिरली की दुसरी साडी, तिसरी साडी, हजारो साड्याचा ढेक पडला. लक्षात, हजारो साड्यांचा. कौरवे पांचाळे सभे माझी, वस्त्र हाणे वस्त्रे कैशी झाली मावळे. द्रौपदीने विचार केला, हे भगवान 5 पती असताना ही जर द्रौपदी पतिव्रत असेल, कोठे कुंडलासी द्वारके
तारे वाजवत होते. पोषक प्रमाण, विषयाला लागून प्रमाण खरं लक्षात. खूप गोड प्रमाण. हे भगवान सांग ना, हजारो साऱ्याचा ढेक पडला, साडी बीच नारी थी आणि नारी बीच साडीमध्ये द्रौपदी का द्रौपदीमध्ये साडी शेवटपर्यंत 100 कौरवावर. काही गोष्टींना एवढा वेळ द्रौपदी माझी चूक नाही, तू सांगितलं कोठे गुंतवायची द्वारकेचे राहणार, मी द्वारकेहून मला इथून जावं लागलं आणि परत यावं लागलं. द्रौपदी मी जर तुझ्या जवळ नसतो तर तू एका क्षणात उडी पडली असती. वेळ का सकया लावी तुझी चिंता